उमरेचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश घेतला। विशेष म्हणजे राजू पारवे यांना रामटेक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली। रविवारी मुंबईत घडलेल्या या वेगवान राजकीय घडामोडींबाबत मोठी चर्चा रंगली आहे। नागपूरसह विदर्भात वेगानं राजकीय घडामोडी घडत असून निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे। रविवार हा राजकीय घडामोडींसाठी खऱ्या अर्थानं होळीचा म्हणजेच शिमग्याचा दिवस ठरला। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते। विशेष म्हणजे पक्षप्रवेश झाल्याबरोबर राजू पारवे यांना रामटेक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली। या आकस्मिकपणे घडलेल्या राजकीय घटनेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर राजकीय वर्तुळात विविध कयास लावले जात आहेत। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। यावरून ते काँग्रेस सोडणार असं भाकीत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात होतं। मात्र शिवसेनेत प्रवेश करून त्यांना तत्काळ लोकसभा उमेदवारी मिळेल असा अंदाज कुणालाही आला नाही। तर अशी खेळी खेळून कृपाल तुमाने यांचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे। आता रामटेक मतदारसंघातील नागरिक कुणाला कौल देतात आणि कुणाची सरशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।